आनंदी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता समीदाचं वर्षश्राद्ध असतं आणि त्यामुळे विद्याधरने इथे आनंदी आणि युगंधर यांच्या संसारावरती मिठाचा खडा टाकण्यासाठी युगंधरच्या तिन्ही मुलांना तिथे मुद्दामूनच बोलावलेलं असतं. आणि तेव्हा तिथे पृथ्वी, प्रांजल आणि इथे त्यांची बहीण त्रिशा हे तिघेही जण त्या ठिकाणी आलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता युगंधरला पृथ्वी वाटेल तसं बोलत असतो आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये युगंधरजवळ उद्धटपणे बोलणाऱ्या पृथ्वीला आणि युगंधरवरती हात उगारणाऱ्या पृथ्वीला आनंदीने आता चांगला धडा शिकवलेला असतो. त्याला इथे आता वेळेची मर्यादा शिकवत त्याचं थोबाड लाल करत इथे आता पृथ्वीला तिने चांगलं वठणीवरती आणलेलं असतं. त्याची अक्कल ठिकाणावरती आणलेली असते. युगंधरला उद्धट बोलणाऱ्या पृथ्वीचं थोबाड फोडल्यानंतर इथे आता विद्याधरची सुद्धा अक्कल ठिकाणावरती आलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, समीदाचं वर्षश्राद्ध असतं आणि त्याच वेळेला इथे संध्याकाळी आता म्हणजे उद्या श्राद्ध, तर आज संध्याकाळचं जेवण हे आता अनाथ आश्रमातील मुलांना इथे निंबाळकरांच्या घरातून जात असतं. आणि ही परंपरा आहे ना, ती समीधाने सुरू केलेली असते की वर्षातून एक दिवशी आपल्या घरातून हे सगळं जेवण गेलं पाहिजे. ती गेल्यानंतरसुद्धा युगंधरने ही परंपरा चालू ठेवलेली असते, पण तिच्या नावानेच. वर्षश्राद्ध उद्या आहे, तर आदल्या दिवशी इथे अनाथ आश्रमातील सर्व मुलांना चांगलं चुंगलं जेवण पंचपक्वान्नाचं द्यायचं असं तिने ठरवलेलं असतं आणि ती प्रथा युगंधरने तिच्यानंतरही सुरू ठेवलेली असते. पण विद्याधरने ज्यूसमधून त्याला दारू पाजल्यामुळे संध्याकाळी तो लवकर घरी येतो, पण त्यानंतर जेवण देण्याच्या वेळेला तो मात्र शुद्धीवरती नसतो. पण तेव्हा इथे तो शुद्धीवरती नसल्यामुळे त्याला घरी यायला उशीर झालेला असतो आणि त्याच वेळेला आनंदी सगळं जेवण घेऊन इथे सुनीताताई आपल्याबरोबर काही लोक घेऊन ती आता आश्रमामध्ये जाते. आणि अनाथ आश्रमामध्ये गेल्यानंतर तिथे ती स्वतःच्या हाताने अन्नदान करते. सगळ्यांना इथे लाडू, खीर, तिने बनवलेले सगळे पदार्थ अगदी वांग्याच्या भरीतपासून ते भेंड्याच्या भाजीपर्यंत, त्याचबरोबर मटर, पनीर, पोळ्या, इथे आता सगळं काही त्यांच्या आवडीनुसार तिने जेवण बनवलेलं असतं. श्रीखंड, पुरी वगैरे असं इथे पंचपक्वान्नाचं जेवण अनाथ आश्रमातील मुलांसाठी तिने बनवून आता स्वतः अन्नदान केलेलं असतं. कारण ही गोष्ट समीदाच्या आईने आनंदीला सांगितलेली असते आणि सुनीताने सुद्धा. त्यामुळे आनंदी त्यांना मदत करते आणि गोड्याच्या शिरापासून ते श्रीखंडापर्यंत सगळं ती मुलांसाठी घेऊन जाते. त्यामुळे इथे विद्याधरचा हा डाव फसलेला असतो. इथे युगंधरला दारू पाजून त्याने समीदाचं कार्य कसं अर्धवट ठेवलं या गिल्टमध्ये त्याला युगंधरला ठेवायचं असतं. पण इथे आता विद्याधर विसरलाय की युगंधरचं आनंदीबरोबर लग्न झालंय आणि जरी पण त्याने तिला बायकोचा दर्जा दिला नसला तरी आनंदीने त्या घरची सून असल्याची कर्तव्य पार पाडायला सुरुवात केलेली असते. आणि त्यामुळे इथे आता अनाथ आश्रमातील मुलांना जेवण वगैरे गेल्यानंतर त्या मुलांनी इथे एक गिफ्ट पाठवलेलं असतं. पण युगंधर म्हणतो की ह्या गिफ्टची हकदार मी नाही आहे, तर आनंदी आहे, तुम्ही तिला द्या. तेव्हा इथे आता फोटो फ्रेम असते. आनंदी आणि युगंधर या दोघांच्या लग्नाची फोटो फ्रेम असते आणि ती आता आनंदीला फारच आवडते. सुनीताताई सांगते की फोटो फ्रेम आहे तुमच्या दोघांची, मालक साहेब आणि तुमची. तेव्हा तिला खूप आवडतं. त्यानंतर इथे आता तिच्या हाताला भाजलेलं असतं आणि युगंधरने तिच्या हाताला मलम लावलेलं असतं. शिल्पाला राग येतो, म्हणूनच शिल्पाने तिला शिक्षा दिलेली असते की आता काहीही झालं ना तरीसुद्धा तू आता युगंधरला त्रास दिलास ना, त्याला फसवण्याचा प्रयत्न केलास, युगंधरने तुझ्या हाताला औषध लावून दिलं ना, मग आता तू काम करायचं. आता सगळा आजचा स्वयंपाक तू बनवायचा. आज वर्षश्राद्ध आहे ना समीदाचं, जेवढा स्वयंपाक असेल ना श्राद्धाचं जेवण सगळं तू बनवायचं, अशी तिला शिक्षा दिलेली असते. तेव्हा इथे सुनीता म्हणते, हे सगळं तुम्ही कसं करणार, आम्ही करू तुम्हाला मदत. ती म्हणते, सुनीताताई तुम्ही थोडी थोडीच मदत करा, कुठे काय ठेवले ते फक्त सांगा आणि किती किती करायचं आहे ते सांगा, बाकी मी सगळं बनवते. आणि त्यानंतर इथे आता समीदाच्या श्राद्धाचं सगळं जेवण आनंदीच्या हाताला लागलेलं असताना आनंदी बनवत असते. ती सगळं इतक्या प्रेमाने, इतक्या सहज बनवत असते. युगंधर जेव्हा बघतो ना
तेव्हा त्याला खूप छान वाटतं. तो म्हणतो, आनंदी अगं तुझ्या हाताला लागले ना, मग तू कशाला करतेस? आनंदी म्हणते, नाही ठीक आहे, समिधाताईंचं वर्षश्राद्ध आहे, त्यांना जे पदार्थ आवडतात ना ते सगळे पदार्थ बनवणार आम्ही. मालक साहेब तुम्ही काळजी करू नका, आजची पूजा एकदम उत्तम होणार आहे. तेव्हा इथे समिधासाठी सुद्धा आनंदी इतकी काय काय करते, या गोष्टीमुळे तो आता भारावून गेलेला असतो. सगळा स्वयंपाक तयार असतो. इथे आता समिधाचा फोटो वगैरे लावण्यात आलेला असतो. समिधाला होम हवन खूपच जास्त आवडतं, म्हणून तिथे गुरुजींना बोलावण्यात आलेलं असतं आणि होम हवन पूजा वगैरे करण्यासाठी इथे आता एकटाच युगंधर बसलेला असतो. तेव्हा तिथे आनंदीसुद्धा असते आणि त्यानंतर इथे होम हवन सुरू असताना पृथ्वी, प्रांजल आणि त्यांची बहीण तिथे आलेली असते. युगंधरची तिन्ही मुलं आलेली असतात आणि त्यांना बोलवण्याचं काम विद्याधरने केलेलं असतं. कारण विद्याधर म्हणतो की मी जेवढा डाव इथे साधण्याचा प्रयत्न करतोय, माझे सगळे डाव फसत आहेत ना. पण आता नाही, आता असं काही आनंदी आणि युगंधरच्या संसारामध्ये मिठाचा खडा टाकणार आहे ना, की त्यांना त्यांचं आयुष्य नरक वाटणार आहे, नरक. आता बघ मी उद्या केवढा मोठा खेळ खेळतो ते, असं विद्याधर म्हणतो आणि त्याने फोन करून आता इथे युगंधरच्या तिन्ही मुलांना बोलावलेलं असतं. तब्बल इथे 15 वर्षानंतर त्याची तिन्ही मुलं घरी परत आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता होममध्ये तेल वगैरे टाकत असताना तिथे पृथ्वी येतो, मोठा मुलगा युगंधरचा, आणि युगंधरचा हात पकडतो. तेव्हा तो म्हणतो, पृथ्वी तू इथे? तेव्हा तो लगेच त्याला मिठी मारायला जातो. पृथ्वी म्हणतो, 1 मिनिट, मला मिठी मारू नका, अजिबात मला हात लावायचा नाही, मी तुमचा मुलगा नाही आहे, कळलं का? जेव्हा आमची आई आम्हाला सोडून गेली ना, तेव्हा तुम्हीसुद्धा आमच्यासाठी मेला होतात, हे कळतं आहे का तुम्हाला? तेव्हा इथे आनंदीला खूप वाईट वाटतं. तुमच्यामुळे आणि तुमच्या बिझनेसमुळे माझ्या आईचा जीव गेला आहे, कळलं का? तेव्हा आनंदी म्हणते, आई म्हणजे मालक साहेबांना मुलंसुद्धा आहेत का? तेव्हा विद्याधर म्हणतो, हो, ती पण 3 मुलं आहेत, 3. तीसुद्धा तुझ्यापेक्षा वयाने मोठी. आता काय करशील गं तू आनंदी? तुझ्यापेक्षा वयाने 3-3 मोठी मुलं, त्यांची तू आता आई होणार आहेस का? तेव्हा इथे आता लगेच विद्याधर म्हणतो, आनंदी तुझी परीक्षा तर खऱ्या अर्थाने आहे ना, आता सुरू होणार आहे, कळते का तुला? आनंदी खूप मोठ्या धक्क्यामध्ये असते. युगंधर साहेबांची 3 मुलं, तीसुद्धा माझ्यापेक्षा मोठी, म्हणजे हे लोक आता मला त्रास देणार, माझा राग करणार, हे मात्र नक्की. त्यानंतर इथे पृथ्वी वाटेल तसं मालक साहेबांना बोलत असतो, त्यांचा अपमान करत असतो. तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो की तुमच्यामुळे माझ्या आईची काय अवस्था झाली माहिती आहे ना तुम्हाला? फक्त बिझनेस आणि पैसा कमवत होता तुम्ही आणि माझ्या आईचा जीव गेला. का नाही आलात तुम्ही? सांगा ना, का नाही आलात? तेव्हा इथे युगंधर म्हणतो, हे बघ पृथ्वी, बाळा तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे, तुला वाटते खरंच असं काहीच नाही आहे. अरे खरंच मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलो होतो. तेव्हा पृथ्वी म्हणतो, बास झालं, बास झालं, एक शब्दसुद्धा बोलू नका. तो म्हणतो की माझं तुझ्या आईवरती किती प्रेम होतं तुला माहिती आहे ना, म्हणून तर मी तिच्या प्रेमाखातीर अजून किती आणि काय काय करतो आहे, आणि माझं तुमच्या तिघांवरतीही खूप प्रेम आहे. या ना, तुमच्या ह्या बापाला मिठी मारा. तेव्हा इथे आता लगेचच चिडलेला पृथ्वी म्हणतो, 1 मिनिट, तुम्ही आमचे कुणीच नाही आहात आणि आम्हीसुद्धा तुमचे कुणी नाही आम्ही तुमची मुलं. तेव्हा इथे एका गुन्हेगाराला आम्ही आमचा बाप म्हणणार नाही, काहीही झालं तरीसुद्धा. आणि तेव्हा इथे युगंधर म्हणतो, पृथ्वी. तेव्हा पृथ्वी म्हणतो, ओरडू नका, आणि तो रागाच्या भरामध्ये युगंधरवरती आता हात उगारणार असतो. तेव्हा इथे मालक साहेब आणि पृथ्वीचा चढलेला आवाज ऐकल्यानंतर आनंदी घाबरते आणि आनंदी येऊन आता युगंधरच्या समोर उभी राहते आणि म्हणते, बास करा, बास करा, आता थांबवा हे सगळं. काय चाललं आहे तुमचं? हे बघा, आज इथे समिधाताईंचं वर्षश्राद्ध आहे, तुम्ही मुलं आहात ना त्यांची, तुमचं तुमच्या आईवरती इतकं प्रेम आहे, मग त्यांचं वर्षश्राद्ध व्यवस्थितरित्या पार पडू द्या ना, तुम्ही कशाला वाद घालताय? तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तू आहेस तर ती आनंदी, काय तुम्ही हिच्याशीच लग्न केलं आहे ना? काय हो, लाज नाही वाटली तुम्हाला हिच्याबरोबर लग्न करताना? सांगा ना, लाज नाही वाटली? तुमच्या मुलांच्या वयाची आहे ती, त्याच्यापेक्षा पण कदाचित लहान असेल, आणि तुम्ही तुमच्यासाठी तुमचा जीव नाही राहत आहे म्हणून या लहान मुलीशी लग्न केलं, लाज नाही वाटली तुम्हाला असं वागताना? तेव्हा इथे आता पृथ्वीने युगंधरची लायकीच काढलेली असते. तेव्हा इथे आनंदीला खूप राग येतो. आनंदी जोरदार पृथ्वीच्या थोबाडीत देते आणि म्हणते, काय झाले तुम्हाला?
काय बोलताय काय तुम्ही? मालक साहेबांना अशा शब्दात बोललेलं मी खपून घेणार नाही आहे, आत्ताच सांगते मी. असाल तुम्ही त्यांची मुलं, समिधाताईंची मुलं, म्हणून तुम्हाला अधिकार दिला नाही आहे आपल्या वडिलांबरोबर या भाषेत बोलण्याचा. मान्य करते की मी वयाने लहान आहे, पण आता मी त्यांची बायको आहे आणि नवऱ्याचा मान ठेवणं हे माझं कर्तव्य. तुम्हाला सत्य परिस्थिती काय आहे माहिती नाही आहे. आमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं ते मान्य नाही आहे. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी मालक साहेबांनी माझ्याबरोबर लग्न केलं आहे. हा, त्यांनी मला बायकोचा अधिकार दिलेला नाही आहे, पण या घरच्या सुनेचा अधिकार मात्र मला दिला आहे. म्हणूनच या घरची सून म्हणून मी तुम्हाला सांगते की आता आवाज बंद करा. जे काही तुमच्या मनात असेल ते असेल. तुम्ही तुमच्या वडिलांना गुन्हेगार ठरवत असाल तुमच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या दृष्टिकोनातून आणि घरातल्या लोकांच्या दृष्टिकोनातून ते गुन्हेगार नाहीच आहेत. त्यामुळे समिधाताईंच्या बाबतीत जे काही झालं तो विधिलिखित भाग होता. त्यांच्या नशिबामध्ये जे होतं ते घडलं, पण ते मान्य करून आपण पुढे गेलं पाहिजे ना. आणि तुम्ही तिथे अजून अडकून पडलाय. एवढंच जर तुमच्या आईबद्दल प्रेम होतं तर त्यांना सगळ्यात प्रिय व्यक्ती होती ती म्हणजे मालक साहेब. मग त्यांच्याबद्दल तुमच्या मनात एवढा तिरस्कार का? आपल्या आईची आवडती व्यक्ती आपल्या आवडती नाही होऊ शकत का? आणि जर ती होत नसेल तर आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा इथे आता युगंधर खचून गेलेला असतो पृथ्वीच्या बोलण्यामुळे. तेव्हा आनंदीच्या शब्दाने त्याला बळ मिळतं. ती म्हणत असते की हे बघा, वडील आणि मुलगा म्हणून मी तुमच्यामध्ये बोलत नाही आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीने इथे मालक साहेबांचा अपमान करताय तेवढे ते वाईट नाही आहेत. त्यामुळे समिधाताईंचं वर्षश्राद्ध व्यवस्थित पार पडू द्या. तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर बोला, बसा, पण आमच्या लग्नाबद्दल तुम्ही अजिबात शंका घेऊ नका. मला ते आवडणार नाही. कारण जरी पण आमच्यामध्ये वयाचा खूप फरक असला तरीसुद्धा नियतीने आम्हाला एकत्र आणलं आहे. आमचं लग्न झालं आहे आणि ते मला मान्य आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात अधिकार नाही आहे ज्या परिस्थितीबद्दल आपल्याला काही माहिती नाही त्याबद्दल बोलण्याचा. आणि मालक साहेबांशी बोलताना नीटच बोलायचं. तुम्ही जर त्यांच्या भल्याचा विचार करत नाही तर त्यांच्याबरोबर वाईट बोलण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही. या गोष्टीची तुम्ही आता दखल घ्या. असं बोलून इथे आता पृथ्वीचं तोंड, प्रांजलचं तोंड इथे आता आनंदीने बंद तर केलेलंच असतं, पण त्याचबरोबर विद्याधरलासुद्धा चांगलं खडसावलेलं असतं. त्याचीसुद्धा बोलती तिने बंद केलेली असते. आणि इथे आता एक बायको म्हणून तिने आपल्या नवऱ्यासाठी, युगंधरसाठी योग्य तो स्टँड घेतलेला असतो. आणि युगंधरचा ती किती आदर करते, किती सन्मान करते, तिच्या मनात युगंधरबद्दल किती प्रेम आहे, हे गोष्ट आता इथे सगळ्यांना समजलेली असते. त्याची प्रचिती पुन्हा पुन्हा सगळ्यांना आलेली असते.